चला ऑल सेट सेमीफायनल. एका बाजूला आहे JCCB जीवदानी क्रिकेट क्लब, समोर गुरुदत्त मनोलपाडा. सलामरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ही ते सानी रबाडा सोबत साहिल राणे. तर पहिले षटक घेऊन रोहन पाटील रेडी आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल खेळत असताना आयुषच्या हातामध्ये चेंडू जातो, येतोय डॉट बॉलने झाले इनिंगला सुरुवात. पहा आता इकडून साहेबासोबत खेळणार कोण, हा सुद्धा प्रश्न आहे. ग्रुप स्टेज पाहिला, सुपर 12च्या मॅच पाहिल्या, सुपर 6 मध्ये पाहिला, आता टॉप 3 आणि टॉप 3 मधून टॉप 2. मोठा फटका मारायचा प्रयत्न, तो सुद्धा डॉट. लगातार 2 डॉटने झाले इनिंगला सुरुवात. रोहन पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 सलामीर बॅटर साहिल राणे, ही ते सानी रबाडा. आता चर्चा करतायत, चर्चा झाली आणि त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा रोहन बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. नेक्स्ट बॉल स्ट्राईक हँडला पुन्हा एकदा ही ते सानी रबाडा. कट केलंय आणि अखेरकार धावांचा श्रीगणेश होत असताना JCCB या नवीन हंगामामध्ये खेळत असताना काय जबरदस्त खेळ केलाय. मनोलपाड्याच्या मैदान 8वा बॉल लागणार आहे. भले तिकडे रनरअप होते, परंतु तिकडे संपूर्ण मॅच मध्ये इथे सानी रबाडा साहिल राणेचा खेळ शानदार दमदार राहिला होता. त्यांच्या अगेस आता आहेत आणि आता त्यांच्या अगेस येत असताना कशा प्रकारे किती धावा, कोणाच्या विरुद्धात किती चौकार, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. धावपळकावरती 2 आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत रोहन कडून. रोहन समोर पुन्हा एकदा हितेश, बॅकफुटर गेली, जागा बनवली. आयुष चेंडूला फेकी करतोय. थर्ड अंपायरला आता रेफर केलं गेलंय. फहा ज्या वेळेला आयुषच्या हातामध्ये चेंडू गेला त्या वेळेला खूप मोठ्या दडपणामध्ये आणून ठेवल्यात बॅटरला. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. पहा काय घडलं होतं. अखेरकार धाव घेता फेकी झाली. त्यावेळेला इथे सानी रबाडा कुठे होते, लाईनच्या बाहेर की आत, या सर्व गोष्टी पाहतात. येस, नॉट आउट. त्वरित डिसिजन आमच्या ऑफिशियल फन्सांनी दिले. अखेरकार चेंडूचा खेळ झालाय 5-3 ही सुरुवात. थोडासा बदल करतात पाठीमागून. अल्केश पाटील बंटी रेडी झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहन पाटील सुद्धा रेडी झाल्यात. साहिल राणे समोर. खूप चांगली सुरुवात आहे. आता पहिले षटक वळखता आतापर्यंत पहिले 5 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. 3 धाबा आल्यात. सेमीफायनलची मॅच आहे. साहेबा संघाने बाजी मारले. टॉप 3 मधून जात असताना फायनल मध्ये एंटर झाल्यात. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला दिलाय सन्मान. पहा पहिले षटकाचा खेळ संपलाय. 4 धाबा धावपळकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल पोलेकर नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 4 धाबा पाहिल्या. पहिला बॉल समोर खेळलाय, टॅप केला चेंडूला. जतीन वेगाने येतात, फेकी झाले, सिंगल येते. पहा गुरुदत्त मनोलपाडा संघाने काय जबरदस्त बाजी मारली होती जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच केली होती आणि ती मॅच 4 धावांनी विजयी झाला होता गुरुदत्त मनोलपाडा या संघाचा. JCCB या संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केलाय. ओ व्हॉट अ फील्ड, प्रत्युत्तर जतीन पाटील. काय जबरदस्त फटका होता, परंतु खूप चांगली फिल्डिंग. येतोय डॉट. धावपळकावरती थांबल्यात. खूप मोठ्या अडचणीमध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बरोबर गॅप शोधलाय आणि गॅप शोधत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. हा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं, वेट करत असताना बरोबर जागा बनवली. बॅकफुटर गेले आणि बरोबर गॅप मधून चेंडूला पाठवून दिलंय. चौकार आलाय. चौकार येणं गरजेचं होतं. धावपळकावरती थांबल्या होत्या. धावा बनत नव्हत्या. खूप मोठ्या अडचणीचं कारण होतं आणि त्यामधून येणारा चौकार. 9 धावा धावपळकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. पुन्हा एकदा राहुल पोलेकर समोर. इथे सानी रबाडा. बॅकफुटर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न. हो काय फिल्डिंग आहे, काय जबरदस्त फिल्डिंग. आता आयुषने पूर्णपणे या मॅच मध्ये दबदबा बनवलाय.
या स्पर्धेमध्ये दबदबा बनवलाय आणि त्याच्या अगेन्स्ट एक मात्र चौकार हुकला होता, तिकडून त्याने एकही चेंडू आतापर्यंत सोडलेला नाहीये. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, आता बरोबर बरोबर आयुष कडून गॅप मधून चेंडू सीमारेषा पार, अजून एक शानदार दमदार चौकार, 4 धावा. पहिलं षटक वळखता दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आल्यात. घेर चेंज केलाय पहा. आयुष्य खूप चांगले एफर्ट लावलं होतं, परंतु त्याला बीट आयुष साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आयुष साठी टाळ्या वाजवा प्लीज मित्रांनो. खूप चांगलं एफर्ट. ऍक्शन रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले. काय जबरदस्त एफर्ट लावलं होतं. साहिल राणेचा हा फटका ऑलमोस्ट हा चेंडू पास झाला होता. ओ व्हॉट अ डायव्हिंग एफर्ट. हातामध्ये चेंडू आला नाही, परंतु खूप चांगला एफर्ट. 14 धावा धावपलकावर त्या चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राहुल समोर साहिल राणे. हलक्या हातानं चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिलाय. सिंगल येते. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगलं कमबॅक. दुसऱ्या षटकामध्ये राहिलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावपलकावर. दोन खेळाडू चर्चा करतायत. चर्चा का करतायत? मॅच महत्वाची आहे, सेमीफायनलची मॅच आहे. पहा इकडून तुम्हाला 30, 32, 35 या तिघापैकी एका धावांपर्यंत पोहोचायचं आहे. एक फायटिंग टोटल म्हणून सेकंड इनिंग मध्ये 30, 32 किंवा 35. 2 षटक झाल्यात. 15 धावा धावपलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल हलकीशी फ्लाईट ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 16 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सर्वात महत्वाचं षटक मॅच मध्ये. पहिला बॉल, ओ बरोबर 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 गॅप मधून चेंडू जात असा सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन पहा. बरोबर जागा बनवली. परफेक्ट स्ट्रोक गॅप मधून. सुशांतला बीट करत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. 4 धाब्यांसाठी. पलटवार केलाय, वार केलाय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं थांबवलं होतं, परंतु पहिलं षटक वळखता 3 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. 20 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, बॅकफुटर केले, कट केले, चेंडूला हलक्या हातानं सिंगल येते. 21 रन, 21 धावा धावपलकावरती आहेत. पहा एक एक धाव किती महत्वाची आहे. एखादा निर्धाव चेंडू किती महत्वाचा आहे. एखादी विकेट किती महत्वाची आहे. की फॅक्टर कुठे आहे, मॅच मध्ये मोमेंटम कुठे आहे, या सर्व गोष्टी पाहतात. 21 रन, 21 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 2. पुढील चेंडू बॅकफुटर गेले. विकेट. की फॅक्टर कुठे आहे मॅच मध्ये. विकेट आले, मोठी विकेट. हितेश आणि रबाडाला मैदान सोडावं लागलंय. गॉन. आदरणीय झहीरभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर त्यांच्या जोडीनं लालाबाई यांचं सुद्धा आगमन आणि त्याचबरोबर ताहिरबाईंचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल तिन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे. ट्वेंटी 22 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. नेक्स्ट बॉल, हलक्या हातानं चेंडूला दिलाय सन्मान. सिंगल येते. पहा कशा प्रकारे घेर चेंज केलाय. या अगोदर मनीषच्या चेंडू अगोदर चौकार पाहिला, तिकडून विकेट पाहिली, महत्वाची विकेट. परंतु साहिल राणे मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग केलंय. 2 चौकार आल्यात साहिल राणेच्या बॅट मधून. 23 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. मनीष घरत. ओ पुन्हा बाहेर निघणारा चेंडू. 24 रन, 24 धावा मी उल्लेख केला होता. 33, 30, 35. आता यामधून एक धावपलक तुम्हाला निवडावा लागणार आहे, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. इकडून जिंकाल तर साहेबासोबत फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे. बॅकफुटर गेले, जागा बनवली, फटका खेळला हवेत. मनीष घरत यांनी मॅच मध्ये आणलंय परत. अजून एका विकेटचं बदन. गॉन.
शेवटचं आणि अंतिम षटक मार्गाचं 24 वर 2. ही आतापर्यंत सुरुवात आहे JCC आणि बी ची या संघाची. शेवटचं आणि अंतिम षटक पाहूया. इकडून किमान 10 धावा, किमान 10 धावा. वेगवान गोलंदाज जतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. पहिला बॉल हलक्या हाताने दिला सन्मान. सिंगल येते. 25 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे 5 चेंडू पाहूयात. 2 खेळाडू चर्चा करतायत. राहुल आहेत, समोर साहिल राणे आहेत. खूप चांगली बॅटिंग केली साहिलनी, परंतु शेवट गोड असेल का? मनीष घरत यांनी मॅच मध्ये आणले परत तिसऱ्या षटकामध्ये. आता शेवटचं आणि अंतिम षटक बघूया. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केले. सिंगल येते. पहिल्या 2 मध्ये 2 पहिल्या धावा धावपलकावरती आतापर्यंत आहेत. 26 रन, 26 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. फिल्डिंग पाहतायत. बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्या जतीन समोर. साहिल राणे. बिग बॅटल. नेक्स्ट बॉल. ओ वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघालाय आणि बाहेर निघत असताना आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 27 धावा धावपलकावरती आहेत. हो वेगवान ब्लॉक कॉलचा मारा. परफेक्ट ब्लॉक कॉलचा मारा. सिंगल पुन्हा एकदा येते. जतीन पाटील वेगवान गोलंदाज बॉलिंग मार्क वर चर्चा करतायत. चर्चा महत्वाची. किमान एखादा चौकार शोधतोय JCCB. एखादा चौकार शोधतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा वेगवान चेंडू फेकी केले. कुठे करू करायला मार्ग नव्हता. स्ट्राईक हँडला करू की नॉन स्ट्राईक हँडला करू, परंतु फेकी नाहीये. सिंगल, फक्त सिंगल येते. पहा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. 4 मध्ये 5 आतापर्यंत या षटकामध्ये 29 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू. ओ पुन्हा सोडून दिलाय. आता आमच्या ऑफिशियल पंच दर्शवतील. वाईट चेंडू घोषित केलाय. 30 चा पल्ला पार झालाय, परंतु त्यामधून येणाऱ्या 2 चेंडू मध्ये अजून किमान 4-5 धावा हव्यात. 35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल का? नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. सिंगल येते. 31 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. परंतु काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. दुसऱ्या षटकामध्ये अटॅक झाला, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा अटॅक झाला, परंतु मनीष घरत यांनी मॅच मध्ये आणलं परत. 2 विकेट महत्वाचे घेतले. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये चर्चा करतायत. सर काय झालं? बॉल टाकल्यानंतर पुढे आलाय का हे चेक केलं जाणार आहे. नो डाऊट सर्व गोष्टी पाहिल्या. फ्लाइट सुद्धा पाहिली, हात सुद्धा पाहिला. तो अँगल पूर्णपणे बघून सर्व गोष्टी क्लिअर आहेत. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. 31 रन ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू. काय उडून एखादा मोठा फटका. हो वेगवान चेंडू ड्राईव्ह केलं. पाठीमागे चेंडू निघून गेलाय आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 32 धावा धावपलकावर. 33 टार्गेट सेट केलंय टीम JCCB जीवदानी क्रिकेट क्लब. समोर गुरुदत्त मनेलपाडा. चला मृदुल मेहर कुठे असाल तर कमेंट्री बॉक्स जॉईन करा. मृदुल मेहर.
मृदुल सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष JCC B 33 धावांचा पाठलाग, 33 धावांचा बचाव. दोन्ही संघ फायनलमध्ये एंटर करण्यासाठी उत्सुक आहेत, आतुर आहेत. MPL मनवेलपाडा प्रीमियर लीगमध्ये JCC B हा संघ फायनलमध्ये होता, पण गुरुदत्त मनवेलपाडा हा संघ फायनलमध्ये येण्यासाठी आतुर आहे, कारण खूप स्पर्धा त्याने मिस केलेला. आता 24 मध्ये 33. राहुलने सांगितलं मुलांची मेहनत किती आहे आणि त्या मेहनतीवरती आता खरे उतरण्याची वेळ आली आहे. लेट्स सी काय घडतंय. मायक्रोफोनवरती आवाज दुसऱ्या इनिंगसाठी ऐकायला मिळेल मृदुल मेहर यांचा. यस, धन्यवाद आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय. जीवदानी माऊली क्रिकेट आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी येणारी 24 मध्ये लक्ष धावफलकावर 33 धावांचं लक्ष आहे आणि यावेळेला विजयाचा शंख फुकला जातोय. 4 धावेने सुरुवात. दोन चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर आहेत. आतापर्यंत त्या प्रकारची लढा, आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण पाहिलाय. तब्बल 24 संघांचा समावेश आणि त्या 24 संघातून आता सेमीफायनलची सामना. फायनलचं तिकीट आतापर्यंत टीम सायबा संघ फायनलच्या दिशेने पोहोचतोय, परंतु आज ह्या 2 संघातून कोणता संघ अंतिम फेरीचं तिकीट गाठणार आधी यासाठी चालणारी ती काय वेळ. परंतु जतिन पाटिल नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. जतिन पाटिल, दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रांड ऑफ मनवेलपाडा. चार चेंडूंचा खेळ, 10 धावा धापकावर. टीम मीटिंग खऱ्या अर्थानं बोलावली गेले, परंतु ह्या 2 खेळाडूंना रोखणं गरजेचं आहे. 2 खेळाडूंना आतापर्यंत ज्या प्रकारचा मैदानामध्ये खेळ दाखवलाय, अफलातून खेळ. 33चा पाठलाग आहे, 24 चेंडूंचा खेळ. साहिल राणे आणि त्यासमोर आता कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट. 5 चेंडूंचा खेळ, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1 टू गो. 11 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा यावेळेला काय आहे, पंचांचा डिसिजन. 2 हात फैलावले जात आहेत. अर्थात चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना 12 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. प्रॉपर लाईन, लेन, टप्पा आणि सिंगल डे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 13 धावा धावफलकावर. आता येणारे 18 आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 20 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 24 चेंडू, 33 धावेंचा तो पाठलाग आहे, परंतु तो पाठलाग करत असताना ती फ्लाइंग स्टार्ट, ती चांगली सुरुवात. आतापर्यंत 2 योद्धे, 2 ते वॉरियर्स गुरुदत्त मनवेलपाडा संघाचे. एकीकडे राहुल पुलेकर आहे, दुसरीकडे जतिन पाटील सबसे कातिल आहे. 6 चेंडू, 13 धावा धावफलकावर. मॅथ्स इक्वेशन काय बोलते. येणारे 18 चेंडू, 20 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. जिंदगी खेलती भी उसे के साथ है ना, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक ही है, मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश हो के बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है. 6 मध्ये 13 धावा धावफलकावर आहेत, 18 मध्ये 20 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. लोअर फुलटाचा चेंडू, पुन्हा एकदा येतोय चेंडू. AK-47च्या रफ्तारानं सीमारे खपार, चौकार. पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. राहुल पाटील आहे समोर, राहुल पुळेकर. अतिशय चांगला खेळ वैयक्तिक आतापर्यंत. जतिन पाटील 3 चेंडू 6 धावेंची खेळी. दुसरीकडे राहुल पुळेकर 5 चेंडू 11 धावेंची खेळी. डगआउट संपूर्णता त्या आशाभूत नजरेनं गुरुदत्त क्रिकेट क्लबचा ते संपूर्णता
पाहत आहे आणि त्या प्रकारचा खेळ आता मैदानामध्ये येणारे 16 मध्ये 15 धावांची गरज असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव येते. सिंगलने धावफक, पुन्हा एकदा धावफकावर 19 धावा धावफकावर आहेत. 19 धावा धावफकावर येत असताना क्या बात आहे, अजून एक चौकार येतोय. राहुल पुलेकर, ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. धाफा खुलताय फुलताय 23 धावा धाफकावर पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. काय सामना आहे, 33चा पाठलाग आहे. परंतु ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आहे, राहुल पुलेकर अक्षरशः मैदानामध्ये आग उबळतोय. 13 चेंडू 6 धावेंची गरज, 7 चेंडू 19 धावेंची ती अफलातून खेळी राहुल पुलेकरची. बडा मॅच का बडा खिलाडी राहुल पुलेकर. अजून एक येतोय चौकार. 33चा पाठलाग होता, परंतु मॅचचं समीकरण काय, मॅचचं समीकरण संपूर्णतः बिघडवून टाकले. 12 मध्ये 2 धावेंची गरज आहे. सेमीफायनलचा तो सामना कोणी ठरवलं होतं, सामना पहिल्या 2 षटकामध्ये फिनिश केला जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू टपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नव्हे. आता मैदानामध्ये लगोरी चालू आहे, परंतु सिंगल कंप्लीट. सिंगलने 1 धावेंची गरज. 32 धावा धावफकावर राहुल पुलेकर. 1 मॅन आर्मी. परंतु यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पॉइंटच्या दिशेनं खेळण्याचा तो प्रयत्न होता. भन्नाट वेग हितेश सहाणी यांचा. गडीबाद पहिला राहुल पुलेकर, ज्याच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. परंतु ज्या प्रकारचा खेळ राहुलचा राहिला, एकदा जोरदार टाळ्या राहुल पुलेकर या खेळाडूसाठी. अतिशय चांगला खेळ. सामन्याचं समीकरण खऱ्या अर्थाने एकतर्फ हे करून ठेवले. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. न्यू बॅटर सुशांत पाटील. येणारे 10 चेंडू 1 धावेंची गरज आहे. हितेश सहाणी समोर. आता सुशांत टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती संधी आहे, परंतु 1 कंप्लीट सामना, फिनिश सामना खल्लास. आणि फायनलचं तिकीट जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. अंतिम फेरीत जाणारा संघाचं नाव आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा. आदरणीय झहीरबाईंचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन तेजस कांबळे यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. धीरज कोरपे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक ऑनलाईन केलं जात आहे. राहुल पुरे